तुम्ही जी तपसाधना केलेली आहे, तर आपला जो ऑडियन्स आहे किंवा आत्ताचं यूथ जे आहे, तर यांना माहिती नाही की तपसाधना म्हणजे काय. मग ती संगीतातली असू देत किंवा अध्यात्मामधली असू देत, तर आम्हाला प्लीज थोडं सांगाल की तपसाधना म्हणजे काय. साधना म्हणजे जे आपल्याला साध्य करायचं आहे ते साध्य करण्यासाठी केलेली कृती म्हणजे साधना. बरं. एखादी गोष्ट आपण जसं संगीत हा विषय जो आहे तो गुरुमुखी विषय आहे की तुम्ही ते लिहून वाचून नाही समजत तुम्हाला. तो गुरूंनी गाऊन दाखवायला लागतो आणि तो ॲबस्ट्रॅक्ट आहे, त्यामुळे तो असा पकडता येत नाही. तो कानांनी तुम्हाला ऐकायचं आणि त्याप्रमाणे तुम्ही व्हिज्युअलाइज करून त्याप्रमाणे जे गुरुजी सांगतायत ते तुम्ही स्वतः त्या पद्धतीने गाऊन, म्हणजे थोडक्यात कॉपी करून, झेरॉक्स कॉपी आपण जसं म्हणतो तंतोतंत तसंच्या तसं गाऊन ती गोष्ट तुम्हाला तुमच्याकडे घ्यावी लागते आणि मग त्यावर तुम्ही चिंतन करून. साधना वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. म्हणजे ॲक्च्युअल गाण्याच्या विषयी म्हणतो की ॲक्च्युअल आपण ज्याला म्हणतो की एखादा सूर नेमका तसाच्या तसा लागणं, यासाठी पहिली साधना आहे की ते आपल्याला कुठे माहिती आहे सारेगम पदनिसा काय. गुरुजींनी जे सांगितलंय ते तुमच्यासाठी प्रमाण असं मानून तुम्ही पुढे काम करायचं. त्यामुळे ते पहिल्यांदा सूर तुम्हाला जमतायत का ऐकून, त्याबरोबर हुकूम तसेच्या तसे लावायला जमतायत का. त्यानंतर मग राग बंदिशी वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत. आणि मग त्याच्यानंतर म्हणजे किशोरीताई जे सांगायचं त्याप्रमाणे की हा जो परानुभव आहे, म्हणजे किशोरीताई समजा राग भूप गायल्या तर तो त्यांचा अनुभव आहे. बरं. तो त्यांचा अनुभव मी अभ्यास करून हळूहळू तो मी माझा स्वानुभव मध्ये रूपांतर करता आलं पाहिजे त्याचं. अच्छा. म्हणजे हळूहळू किशोरीताईंचा जो भूप आहे तो माझा झाला पाहिजे. तो माझा झाल्यानंतर मग मी त्याच्यात जो विचार करीन तो माझा अनुभव असेल. ओके. म्हणजे परानुभव स्वानुभव करणं हा पहिली त्याची पायरी आहे त्याची. बर. की जे तुम्ही दुसरे कोणी गात आहेत, गुरु आपले गात आहेत, ते तसंच्या तसं तद्बर हुकूम ज्याला म्हणतो आपण, ते तसेच तसं गाणं. ओके. आणि त्याच्यात म्हणजे ते गाऊन सतत बघणं, चेक कर, ही एक साधना झाली. बर. तो गाऊन झाल्यानंतर तुम्ही त्याचं चिंतन करणं हा एक दुसरी साधना आहे. बर. आम्ही जास्त करून चिंतन या प्रकाराकडे जास्त किशोरीताईंच्यामुळे आम्ही त्या बाजूने जास्त गेलो. बर. म्हणजे आपण तुम्ही 1 तास गाल 2 तास गाल, पण 8 तास आणि 10 तास हे तुम्ही जशी, म्हणजे प्रत्येक खूप लोक जुने लोक आहेत की ज्यांनी 9 तास मेहनत केली, कोणी 12 तास मेहनत केलेली आहे. तो एक साधना प्रकार झाला की एखादी गोष्ट परत परत वारंवार म्हणून ती सिद्ध करणे. अच्छा. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना माळ, ज्याला म्हणतो आता माझ्या गळ्यात ही जी माळ आहे ती माझ्या तानेची माळ आहे. बर. म्हणजे एक तान म्हणताना ती 108 वेळा म्हणायची. एखादा सूर म्हणायचा किंवा एखादा आलाप म्हणायचा तो 108 वेळा म्हणायचा. 108 हा आपला एक नंबर एक दिलेला आहे. त्याच्या मागे बरीच कारणं आहेत, पण आपल्याला आता सध्या आपण ज्याला म्हणतो 108 वेळा म्हटलं की ते साधारणपणे आपण त्याच्या बरोबरीने काम करू शकतो. असं जेव्हा तुम्ही महिनोन्महिने वर्षानुवर्षी जेव्हा करता आणि तुमचा काही कोटी जप होतो तेव्हा मग ते सिद्ध होतं. सिद्ध म्हणजे तुम्ही त्या मंत्राने काहीही करू शकता. असं गाण्यात सुद्धा होतच. म्हणजे फक्त ते प्रत्येकाचे जसे जसे प्रसंग असतात त्याप्रमाणे त्याची साधना होत असते. म्हणजे बर. त्यामुळे आमची ही जी साधना आहे प्रत्यक्ष साधना आणि चिंतन साधना. अच्छा. ही आमचं भर जास्त चिंतन साधनेवर आहे. बर. आणि तुम्ही जे तप म्हणजे तुम्ही 12 वर्ष नाही, म्हणजे आता आमच्या कट्यार काळजात घुसलीमध्ये सांगितलेलंच आहे किमान 12 वर्ष तरी शिकलं पाहिजे. अच्छा. किमान. अच्छा. तर आता सध्याच्या काळामध्ये थोडासा तो वेळ कमी आपण म्हणू शकतो, कारण त्यावेळेला ऐकायला काहीच तुम्हाला मिळत नव्हतं. ऐकायचं म्हणजे टेप वरून किंवा स्पूल टेप किंवा कॅसेट्स रेकॉर्ड ह्याच्यातून तुम्ही ऐका. आता तुम्हाला ऐकण्याला भरपूर अवेलेबल झालेलं आहे. तुम्ही जितकं जास्त ऐकाल तेवढी ती वर्ष कमी होऊ शकतात. बर. पण एक नॉर्मल समज येण्यासाठी तेवढी वर्ष पाहिजे. 12 वर्ष असं म्हणतात. बर. म्हणजे तुम्ही जे मगाशी सांगितलं चेंडूचं उदाहरण दिलं, सो असं म्हणता येईल का की संगीतात पण जशी आता वेगवेगळी घराणी आहेत तर ह्यांचा मार्ग वेगवेगळा आहे पण अल्टिमेट गोल एकच. करेक्ट. म्हणजे आता आपण जसं म्हणतो ना की कुठलीही गोष्ट अभ्यास करून करून ती सिद्ध झाली. म्हणजे संगीत ही गोष्ट अशी मला असं वाटतं
की जसं हे सृष्टी निर्माण झाली, सृष्टी निर्माण झाल्यानंतरचं पहिलं अस्तित्व हे साऊंड आहे. हा. मग त्यानंतर बाकी सगळं देवदेवता वगैरे आपण ज्याला म्हणून नंतर आहे. बर. त्यामुळे हे अतिशय विस्मयकारी अद्भुत असं विश्व आहे हे. हो. तुम्ही जुन्या बुजुर्गांनी सिद्ध केलेले स्वर आपण कुठेही रे म्हणत नाही, कुठेही ग म्हणत नाही, त्याची एक विशिष्ट जागा आहे. ती विशिष्ट जागा तुम्ही जसं ती जागा सिद्ध करणे. बर. ज्या जागेचं सिद्ध झाल्यानंतर तुमची समाधी लागू शकते, हा बिंदू सिद्ध झाला तरी तुमची समाधी लागू शकते. म्हणजे हा म्हणजे सगळे विषय बघितले ना तर साधारण एकाच सारखे चाललेले असतात. प्रत्येकाची परिभाषा फक्त वेगळी असते. पण साधारणपणे जसं आपण म्हणतो की रामकृष्ण परमहंस म्हणायचे की 24 तास जरी तुम्ही त्या परमेश्वरावरची काकुळती तुम्ही जर सतत जागी ठेवलीत तर परमेश्वर तुम्हाला भेटेलच भेटेल. पण आपल्याला बाकीच्या व्यवहार पण करायचे असतात, त्यामुळे 24 तास कोणी गाणत नाही त्याला. करत नाही. तसंच गाण्याचं पण आहे की तुम्ही तो जो भाव आहे तो समजून घ्या. बर. तो समजून घेऊन त्याचा परिणाम, गाणं म्हणजे नुसतं गाणं नाहीये ना, त्या गाण्याला इफेक्ट आहे. बरोबर. त्याला वातावरण आहे. त्या वातावरणाचा अभ्यास म्हणजे शास्त्रीय संगीत. बर. प्रत्येकाचं म्हणजे प्रत्येक आपण ज्याला म्हणतो ना की दिनचक्र जे आहे, समयचक्र जे आहे, समयचक्राप्रमाणे प्रत्येक रागाची योजना केलेली आहे. ओके. त्याचप्रमाणे भावभावना वेगवेगळ्या रागामध्ये येत असतात. कधी कुठल्या एखाद्या रागामध्ये दुःखाची भावना असते, करुण भावना असते, एखादी खूपच ज्याला म्हणतात बिभत्स असू शकतं किंवा करुण असू शकतं, शृंगारिक असू शकतं. बर. त्यामुळे ह्या प्रत्येक भावना प्रत्येक सुराला आहेत. अच्छा. त्याचीही कॉम्बिनेशन्स आहेत. बर. त्याची परमिटेशन कॉम्बिनेशन करून ते आपण भाव त्याच्यामध्ये निर्माण होतो. बर. सूर तुम्ही गायल्यानंतर तुमच्या मनात किंवा कानाने जेव्हा तुमच्या मनात जातो तेव्हा तो भाव तुमच्या मनात प्रकट होतो. बर. आणि तो प्रकट करण्याकरता मला तो चिंतन करून सिद्ध करावा लागतो. वळून ते 108 म्हणजे कमीत कमी 108 हा त्याच्यात दिलेला आहे. आवाज चालता राहावा, आवाजावर तुमचा काबू पाहिजे. आणि काबू म्हणजे तुम्हाला जे मनात इच्छा आहे तो भाव तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवता तुम्हाला आला पाहिजे.